वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. परत तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आपण चाललोय शिर्डीला. 4-5 जण मित्र पण आहे. बाबाचा बुलावा आलेला आहे तर आपण चाललोय शिर्डीला. तर आपण भेटू तुम्हाला घराच्या बाहेर गेल्यानंतर. 4-5 मित्र पण जण आहे तर आम्ही चाललोय मित्र शिर्डीला. तर आपण जाऊया. तर आपण भेटू आता तुम्हाला बाहेर गेल्यावर. आपले ब्लॉग कंटिन्यू येणार आहे तर आपला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आपले ब्लॉग येणारच आहे. तर आपण भेटू चला तुम्हाला घराच्या बाहेर गेल्यानंतर. आम्ही आलोय तिकीट वगैरे काढायला आलोय. हे बघा तुम्ही बघू शकता आम्ही 4 जण आहे. हे बघा ब्लॅक शेअर कुठे आहे? ब्लॅक शेअर हे बघा ब्लॅक शेअर इथं आहे. तर आम्ही आता तिकीट वगैरे काढू मग तुम्हाला भेटू. आता चला आम्ही चाललोय तिकीट काढायला. हे बघा ब्लॅक शेअर बघा. ब्रो इंग्लिश ब्रो. तुम्हाला भेटू आपण आता तिकीट काढताना. चला सिटिंगचे घेतलेले आहेत आम्ही. चौघांचे झाले 3000 रुपये. सो गाईज आम्ही आता चाललोय बसमध्ये. बस आलेली आहे आमची. आता चाललोय बसमध्ये. बघा माझा मित्र पण आहे. आता बस वगैरे मध्ये बसू आपण. मग भेटू तुम्हाला बस चालू झाल्यानंतर. आता बसमध्ये बसू मग भेटू तुम्हाला. सो गाईज आम्ही आता बसलो आहे बसमध्ये. बघू शकता माझे मित्र पण आहे. चला भेटू आपण तुम्हाला डायरेक्ट नेक्स्ट पार्ट मध्ये. चला जय साईनाथ. जय साई. सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. आता आम्ही चाललोय शिर्डीला. तर बाबांकडे आपला एकच प्रार्थना आहे की सगळ्यांना चांगलं ठेवावं. तसंच आपला 2025 चांगला गेला, तसंच आपला 2026 पण चांगला गेला पाहिजे. गाई आपल्या 2026 मध्ये पुरं काहीतरी बनायचं आहे. तर आपण बाबांकडे हे पण प्रार्थना करूया. त्याला भेटू तुम्हाला डायरेक्ट. आमच्यासाठी प्रार्थना करा बाबांना की यांनी आम्ही पण तुमच्यासाठी प्रार्थना करणार. त्याला भेटू तुम्हाला डायरेक्ट नेक्स्ट पार्ट मध्ये. सो हे गाईज आता आम्ही झोपतोय. तर आपण तुम्हाला भेटू डायरेक्ट सकाळी बाबांच्या दरबार गेल्यानंतर. तर भेटू तुम्हाला सकाळी डायरेक्ट. चला हे गाईज आम्ही आलेलो आहे आता रूमवर आलोय. पण रूम आम्हाला 8 वाजता भेटणार आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही आता गच्चीवर आहे. तेव्हा सगळ्या आता आम्हाला 8 वाजता रूम भेटणार आहे. तर आपण तुम्हाला भेटू डायरेक्ट रूममध्ये गेल्यानंतर. सो गाईज आम्ही चाललोय रूमवर. तुम्हाला बोललो होतो की आपल्याला रूम भेटणार आहे 8 वाजता. तर आपण चाललोय रूमवर. गाईज आम्ही आता रूम मध्ये बसलेलो आहे. तर बघू शकता डायमंड खूप आजारी झालेला आहे. खूप आजारी झालं डायमंड. तुला पुरा थंडीने वैताग दिलेला आहे. बघा काय आम्ही आलेलो आहे रूमवर पण. तर आम्ही आल्या रूमवर पहिला झोपलो. कारण की झोप नव्हती बसमध्ये. बस पण भरपूर हालत होती म्हणून झोप पण आली नाही. थंडी पण भरपूर होती म्हणून. तर आता आपण आंघोळ वगैरे करून जाणार आहे दर्शनाला. तर मग तुम्हाला भेटू आपण आंघोळ करून. चला Few moments later. तो गाईज आता आम्ही निघालो आहे. आता आम्ही आंघोळ वगैरे केलेले आहे. तर आता आपण चाललोय दर्शनाला. कारण की रात्री चार्जिंग पण नव्हती फोनमध्ये. कारण झोप पण नव्हती. त्या बसने पुरी झोप पण आम्हाला ये नाही करू दिली. तर बस पण भरपूर हालत होती म्हणून झोप पण नाही भेटली. तर आम्ही लॉज घेतल्या डायरेक्ट लॉजवरून झोपलो. तर आता निघालो आम्ही दर्शनाला. आता बघू शकतो बघा 4 जण मित्र पण आहे माझे. तर तुम्हाला डायरेक्ट भेटू आपण लॉजच्या बाहेर गेल्यानंतर. आम्ही आता निघालो आहे बाहेर आहे. आता चाललोय बाहेर. तर तुम्हाला भेटू शकतो. आम्ही आता चालत दर्शन पण करणार आहे जे मंदिर भेटणार ते. तर आपण तुम्हाला भेटू डायरेक्ट मंदिराकडे गेल्यानंतर.
सो काय आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. तर आपण आलो आता कळसाच्या इथं आलोय की कारण फोटो वगैरे काढायचे आहेत म्हणून. तर दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं. आता आपण जाणार द्वारकामाईमध्ये. तर भेटू तुम्हाला डायरेक्ट द्वारकामाईमध्ये गेल्यानंतर. आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे द्वारकामाईमधलं पण. तर आपण चाललोय आता खंडोबाच्या मंदिरामध्ये. तर भेटू तुम्हाला डायरेक्ट आपण खंडोबाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर. सो काही खंडोबाचं पण दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं. तर आता आपण चाललोय बाबांचा प्रसाद खायला कारण हॉटेलमध्ये खायचं नाही. कारण शिर्डीला आलं तर बोलायचं ते बाबांचा प्रसाद खाल्ल्याशिवाय जायचं नसतं. तर आपण बघू आता चालू असेल तर आपण खाव्या नाही तर हॉटेलला जाऊया. चला आपण चाललो आता प्रसाद खायला. तर भेटू आपण तिथे गेल्यानंतर तुम्हाला. आम्ही प्रसाद खाल्लेला आहे. तर आपण आता चाललोय लॉजवर. तर आपण भेटू तुम्हाला डायरेक्ट लॉजवर गेल्यानंतर. भेटला देवाच्या नशिबाने प्रसाद चालू होता. आज नवीन वर्ष आहे बोललं तर तो चालू असता. आज 10-10:30 पर्यंत चालू होता. तर आम्ही आता खाल्लं वगैरे आहे. तर आपण चाललोय लॉजवर. तर भेटू तुम्हाला लॉजवर गेल्यानंतर. गाईज आम्ही आलेलो आहे लॉजवर. कारण ब्लॉग मी इथे एंड करतोय कारण की आपण पूर्ण दिवस झोपून होता म्हणून ब्लॉग काढण्यात नाही आला. कारण की झोप पण नव्हती ना डोळ्याला म्हणून ब्लॉग जादा शूट केला नाही. आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. परत आपण नवीन ब्लॉग घेऊन येऊया.